आहे. चर्चेस मध्ये लोक जेव्हा आराधनेसाठी उपासनेसाठी एकत्र येतात, मोठमोठ्या आवाजामध्ये मोठमोठ्या संगीताच्या द्वारे परमेश्वराची ती आराधना करतात. परमेश्वर समोर आपले हात उंच करतात, डान्स करून नृत्य करून परमेश्वराची आराधना करतात, गुडघ्यावरती येऊन परमेश्वराची स्तुती आराधना करतात. पण तू जेव्हा वचनाचा भाग सुरुवात होतोय, जेव्हा देवाचा सेवक वचन शिकवायला सुरुवात करतोय, त्याच वेळी शैतान लोकांना सोडत नाही. त्यांनी वचन ऐकावं, कारण त्याला माहित आहे जेव्हा कधी हे ख्रिस्ती लोक वचनाविषयी सिरियस होतील, जेव्हा कधी वचन यांच्या जीवनामध्ये लागू करून घ्यायला सुरुवात करतील, जेव्हा कधी जे गुप्त परमेश्वराचा खजाना आहे जेव्हा ते समजून घेतील वचनातला, त्यावेळी शैतानाला माहित आहे की कोणत्याही प्रकारे मी त्यांना हरवू शकत नाही, कोणत्याही प्रकारे मी त्यांना निराश करू शकत नाही, कोणत्याही प्रकारे कोणत्याही पापामध्ये मी त्यांना पाडू शकत नाही. कारण परमेश्वराचं वचन जे लोक समजून घेतात, जे वचन आपल्या जीवनामध्ये लागू करून घेतात, ज्या वचनाला धरून ते चालतात, शैतानाला ठाऊक आहे, माहित आहे. म्हणून वचन सांगतं मत्तई याचा 13-19 वचनामध्ये तो दुष्ट येतो आणि वचन लोकांच्या जीवनामधलं हिरावून घेतो, चोरून घेतो. चोरण्याची पद्धत त्याची वेगवेगळी आहे. कधी कधी देवाचा सेवक या ठिकाणी वचन सांगत असतोय आणि काही लोकांना वचन ऐकत असताना झोप येते. आराधना करत असताना डान्स करणार, उड्या मारणार. जेव्हा आराधना सुरू असते त्यांना भरपूर एन्जॉय वाटणार. जेव्हा चेअरवरती ते बसले असले ताट बसणार, देवाचं वचन ऐकलं ताट बसणार. आणि जेव्हा वचन सुरुवात होते, जेव्हा त्यांचं लक्ष देवाच्या वचनातून विचलित होऊन जगामध्ये जायला लागतं, जगातल्या गोष्टी ते विचार करायला लागतात, शैतान ते टाकतोय. ताट बसलेला माणूस हळूहळू पाठीमागे जातोय, त्या चेअरला टेकून बसतोय. ताट बसलेला माणूस हळूहळू खाली डाऊन होतोय आणि कधी त्याचे डोळे लागायला त्याला सुरुवात होतात, कधी तो झोपायला लागतोय, त्याला समजत नाही. आणि चर्चेस मध्ये मेजॉरिटी मध्ये लोक त्यावेळी जेव्हा वचन सुरू असतं, लोक पेंग काढायला सुरुवात होतात. आणि जेव्हा कधी जे लोक मला भेटतात आणि मी म्हणते ब्रदर किंवा सिस्टर आज चर्चला तुम्ही जाऊन आला? होय मी जाऊन आलो. संदेश काय शिकवला? मस्त शिकवला संदेश. सेवकानं भारी संदेश सांगितला, एकदम बेस्ट होता. काय संदेश सांगितला? काय लक्षात नाही. शैतानाला नेमकं हेच करायचं आहे. आराधना करण्यासाठी लोकांना इंटरेस्ट आहे, देवाच्या सानिध्यामध्ये नृत्य करणं, डान्स करणं त्यांना आवडतं. मोठमोठे इन्स्ट्रुमेंट घेऊन मोठमोठ्या आवाजाच्याद्वारे परमेश्वराची उपासना करण्यासाठी, परमेश्वराचं नाव धन्यवाद करण्यासाठी त्यांना आवडतं. पण तू जेव्हा देवाचं वचन त्यावेळी देवाचा सेवक सांगायला सुरुवात करतो, काही पर्सेंटेज मध्ये असे लोक असतात की त्यांना झोप यायला सुरुवात होते. अशा पद्धतीचे काही लोक असतात. त्याच्यानंतर काही लोकांचा गट असा असतो, वचनाच्या वेळेस अशाच वेळी बरोबर त्यांच्या लोकांचे, नातेवाईकांचे, मित्रपरिवारांचे मोबाईल वरती त्यांना फोन्स कॉल यायला सुरुवात होणार. जॉब करत असणारे लोक तिथून यायला त्यांना मोबाईल्स मधून फोन यायला सुरुवात होणार जेव्हा वचनाची सुरुवात होते. आणि त्याच वेळी नेमकं अशा लोकांना ज्यांना वचन ऐकायचं नाही आहे, जे म्हणतात समोर जो सांगा लागलाय, काय सांगतोय, सर्व पवित्र शास्त्र मला ठाऊक आहे आणि कितीतर वेळा मी वचन वाचलेलं आहे आणि कितीतर वचन मला ठाऊक आहे, जो काही सांगायलाय त्याच्यापेक्षा प्रकटीकरण माझ्याकडे जास्त आहे, माझ्याकडे ज्ञान बुद्धी जास्त आहे. आणि अशा रीतीने शैतान त्यांना फसवतो आणि लोक त्यावेळी फसतात आणि आपले मोबाईल आपल्या संगती घेतात आणि बाहेर जातात आणि फोनवरती बोलायला सुरुवात करतात. अशा प्रकारचं काही ग्रुप, अशा प्रकारचे काही पर्सेंटेज मध्ये लोक चर्च मध्ये आलेले असतात. तिसऱ्या पर्सेंटेज मध्ये, तिसऱ्या ग्रुप मध्ये काही लोक असतात, देवाचं वचन इथं समोर सुरू आहे, परंतु काही लोक असे असतात आपसात बोलायला सुरुवात करतात. मला तुम्हाला सांगू द्या, हा जो गप्पा गोष्टी करणं, तुम्हाला वाटत की गप्पा गोष्टी मी करायला लागलोय, मी बोलते म्हणून गप्पा गोष्टी सुरू आहे, अजिबात नाही. गप्पा गोष्टी करण्याचा दुरात्मा चर्चेस मध्ये त्यावेळी कार्य करत असतो. देवाचं वचन ऐकण्यापेक्षा आमच्या खाजगी गोष्टी, घरामध्ये आम्ही ज्या गोष्टी बोललेल्या आहेत किंवा एखाद्या भावाविषयी, एखाद्या बहिणीविषयी त्याच वेळी लोक नेमकं संभाषण करत राहतात, त्याच वेळी
गप्पा गोष्टी सुरू होतात. काय काय लोकांना वाटतात की मी माझ्या ज्ञान आणि बुद्धीनं करावी, परंतु तुम्हाला आज या गोष्टी क्लिअर करू द्या. त्यावेळी दुरात्मा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काम करताय की तुम्ही गप्पा गोष्टी कराव्यात आणि देवाच्या वचनाकडे तुम्ही दुर्लक्ष करावं. आज समजून घ्यावं तुम्ही या गोष्टी. अशा प्रकारचा काही गट आहे की जो संभाषण करत राहतो, जो गप्पा गोष्टी करत राहतो, त्याला देवाचं वचनाची काही किंमत नाही किंवा त्याला काही फिकर नाही. देवाचं वचन पुढे काय चाललंय, सेवक काय सांगालाय, अजिबात त्याला त्याच्याविषयी कोणत्या प्रकारचा रस नाहीये. काही लोकांचा भाग असा असतो की देवाचा सेवक या ठिकाणी स्टेजवरती उभारून वचन शिकवत आहे, देवाचा सेवक यावेळी मतेमधून शिकवत असा, पण तू काही लोक इतर वेळी घरामध्ये कधी पवित्र शास्त्र वाचणार नाहीत, त्यावेळी चर्च मध्ये आल्यानंतर पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात करणार. आणि तुझंच पवित्र शास्त्र आहे त्याचा कव्हर बघायला सुरुवात करणार. काय काय लोक आपल्या मोबाईलचा कव्हर बघायला सुरुवात करणार. काय काय लोक आपली टू व्हीलरची चावी असेल, आपल्या फोर व्हीलरची चावी असेल ती बघायला सुरुवात करणार. काय काय लोक आपला मोबाईल साफ करायला सुरुवात करणार. काय काय लोक मोबाईलचा कव्हर काढणार, ते साफ करायला सुरुवात करणार. काय काय लोक आपल्या जे नोट्स अगोदर घेतले होते, काय काय लोक लिहितात आणि घरात जाऊन कधीच अशी लोक असतात की वाचत नाही, कधी काय केलं ते नोट त्यावेळी उडकत बसणार. अरे देवाचा सेवक इथं वचन सांगायला पडतो, त्यावेळी ते वाचत राहणार, जे नोट्स पण त्याच्या लक्षात राहणार नाही. आणि देवाचा सेवक त्या रीती परमेश्वराकडे उपासना प्रार्थनेच्याद्वारे गुडघे टेकून परमेश्वराकडे उपासना तापासनं आणि रात्रीच्या वेळेमध्ये आणि दिवसाच्या वेळेमध्ये आपल्या सर्व गोष्टी मारून जेव्हा तो वचन घेऊन येतो, आणि काही लोकांना त्या गोष्टी त्या वचन ऐकू नये, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची मुक्तता वचनाद्वारे येऊ नये म्हणून सैतान या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये टाकतो. काय काय लोक चर्चमध्ये ना चर्चच्या छपराकडे बघत बसणार. छपर किती जुनं झालंय, त्या असाच फिरा लागलाय, त्या असा का आहे, हे चर्च किती खराब झाल्यात, आमचं पुलपीट का असं खराब झालंय, चर्चमध्ये असलेल्या फरशा का अशा आहेत, फरशा काही साफ केल्या नाहीत, चर्च मधले जे लीडर्स होते त्या लोकांनी व्यवस्थित ज्या फरशा आहेत त्या साफ केल्या नाहीत, किंवा चर्च मध्ये एखाद्या भाऊ कामासाठी असेल त्याने व्यवस्थित का केलाय. मी चर्च सुटल्या पाचव्या पहिला ते सांगा, चर्च काय फरशा काही साफ नव्हत्या, चेअर काय साफ केली नव्हती, चेअर मध्ये व्यवस्थित काय मांडणी केली नव्हती, अशा पद्धतीने मांडणी पाहिजे. आणि काय काय लोक जेव्हा म्हणतात की पास्टर जेव्हा तुम्ही उभारला होता आणि तुमचा जो शर्ट होता, शर्ट व्यवस्थित त्याचा कलर नव्हता आणि तुम्ही बेटनं व्यवस्थित लावली नव्हती, आणि जेव्हा तुम्ही जे काही कॉयर मध्ये लोक होते त्यांनी व्यवस्थित उंची प्रमाणे ती उभारली नव्हती, आणि एखादा कॉर्ड त्याचा तो चुकला आणि एखादं त्याचं बीट चुकलं, आणि अशा पद्धतीने लोक देवाच्या वचनाकडे लक्ष लावण्यापेक्षा त्यांना चुका पकडणं त्यांना आवडतं. आणि त्यांना वाटतं की मी कुठलं तरी एक मोठं काम करायला लागलोय, की देवाच्या सेवकीचं वचन सांगायला लागलाय, पण तुम्ही मोठं काय तर काम करले. मला तुम्हाला आज या अनुभवाच्या माध्यमातून सांगू दे प्रभू येशूच्या नावामध्ये, यावेळी परमेश्वराच्या वचनापासून सैतान तुमचं लक्ष दुर्लक्षित करून तुम्ही ज्या गोष्टीमध्ये विचार करताय त्याला गुंतवून टाकून तुम्हाला परमेश्वर वचन तुम्ही ऐकू नये. परमेश्वराचा संदेश, जो सत्य संदेश, जो परमेश्वर तुम्हाला आज त्या सेवकाद्वारे प्रकट करणार आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नये. यासाठी सैतान या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तो टाकत आहे, घालत आहे. कारण मत्ती याचं 13 आणि 19 वचन आम्ही वाचलं की चोर किंवा तो दुष्ट येतो, मनातील जे वचन पेरलेलं आहे तो हिरावून घेण्यासाठी, ते चोरण्यासाठी तो येतो. आणि जेव्हा चर्चेस मधून लोक बाहेर पडतात, जेव्हा घरामध्ये जातात, जेव्हा त्यांना विचारण्यात येतं की संदेश कुठल्या प्रकारचा होता, भरपूर लोकांची पर्सेंटेज अशी आहे की ज्या लोकांना सकाळी सांगितलेला संदेश ठाऊक नसतो. काय का लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा ते देवामध्ये नव्हते, जेव्हा येशूला ते ओळखत नव्हते, ज्यावेळी काय काय लोक पिक्चर बघणारे लोक असतील 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी, त्यावेळीचा पिक्चर मधला एखादा डायलॉग त्या लोकांच्या लक्षात असतो. सकाळी वाचलेलं पवित्र शास्त्रामध्ये एखादं वचन किंवा सकाळी जेव्हा तुम्ही चर्च मध्ये आला तिकडे सांगण्यात एखाद्या देवाच्या सेवकाने वचन लोकांच्या लक्षामध्ये राहत नाही. कारण जेव्हा ते पिक्चर पाहत असतात, जेव्हा ते सिरियल पाहत असतात, आपलं पूर्ण लक्ष एकाग्र करतात, केंद्रित करतात. कुणी जर मध्ये हे साईडला हो, हे मधनं उठ, आवाज कमी करा, इकडे बोल नका, तिकडे बोल नका, एवढे एकाग्र लोक होतात, एवढं त्या टीव्ही कडे लक्ष लावतात. कधी कधी घरची लोक म्हणतात एवढं बघू नका, टीव्ही जातोस का काय, एवढं लोक त्या टीव्ही वरती आपलं लक्ष एकाग्र करतात. परंतु देवाचं वचन ज्यावेळी सुरुवात होते, लोकाला कम्फर्टेबल वाटत नाही, अनकम्फर्टेबल वाटायला सुरुवात होते. तर प्रिय, या गोष्टी परमेश्वरापासून नाही आहेत की ज्या गोष्टी मी आता तुमच्याशी जे शेअर केला. आम्ही स्वतःला चेक करूया. जेव्हा प्रत्येक रविवारी देवाच्या मंदिरामध्ये माझी उपस्थिती असते, मी येतो, मी माझं कुटुंब, त्यावेळी एखाद्या देवाच्या सेवकाने शिकलेलं वचन, किंवा घरामध्ये जेव्हा मी वैयक्तिक प्रार्थनेमध्ये असतो, त्या सकाळी वाचलेलं वचन माझ्या लक्षात असतं काय,
मी ते वचनाचं मनन करतो काय, ते वचन माझ्या हृदयामध्ये साठवलंय काय. कारण कितीतर असे बहीण भाऊ मला भेटतात आणि मी जेव्हा विचारतो की ब्रदर सिस्टर प्रार्थना तुम्ही केली काय, होय केली. काय वचन वाचलं की काय वाचलं. भरपूर लोक सकाळी वाचलेलं वचन सांगू शकत नाहीत, कारण वचन वाचत असताना त्यांचं माइंड त्याच्या कामावरती फिरायला गेलेलं असतं. त्याचे विचार, त्यांचा आत्मा त्याच्या कामावरती, त्याच्या व्यवसायावरती, पत्नी जे गॅसवरती काय करायला, कुठली फोडणी टाकायला, लवकर जेवण आवडतं का नाही, किंवा मुलगा लवकर आवडतं का, त्याचं मन पूर्ण त्या ठिकाणी असतं. काही लोक असे मी पाहिलेले आहेत की सकाळच्या पर्सनल प्रेयर मध्ये सुद्धा जेव्हा मोबाईल कॉल त्यांचा वाचतात, प्रार्थना साईडला ठेवून, पवित्र शास्त्र साईडला ठेवून मोबाईल वरती ते बोलत राहतात. एका तासभर सुद्धा लोक एकाग्र होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्यांना वाटतं की मी समृद्धीमध्ये चालत आहे, माझ्या जीवनामध्ये समृद्धी आहे. पण तुम्हाला सांगू द्या, ज्याच्या लोकांच्या जीवनामध्ये शैतान जेव्हा वचन झिरवून घ्यायला सुरुवात करेल, जरी समृद्धी माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या आरोग्यदानाविषयी, माझ्या कामामध्ये असेल, एज्युकेशन मध्ये असेल, पण तू जेव्हा एक एक वचन जेव्हा शैतान हिरावून घ्यायला सुरुवात करेल, जो माणूस उच्च झाला होता, ज्या माणसाला, ज्या स्त्रीला, ज्या पुरुषाला परमेश्वरानं उच्च केलं होतं, वचन जेव्हा शैतान हिरावून घ्यायला सुरुवात करेल, उच्च असलेला माणूस एक काळी डाऊन झाल्याशिवाय तो राहणार नाही. तर प्रत्येक ख्रिस्ती लोकांचं जीवन, माझं जीवन, तुमचं जीवन मला सांगू द्या, जर आज ज्या स्थानावरती मी आहे, आज ज्या स्थानावरती तुम्ही आहात, आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीने नाही, तर परमेश्वराचं वचन जेव्हा मी साठवलं, परमेश्वराच्या विधीप्रमाणे मी जेव्हा चाललो, त्याच्या आज्ञाप्रमाणे जेव्हा चाललो, परमेश्वराची मान समृद्धी आमच्या जीवनामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये आलेलं आहे. जो काय आज आहे, तर परमेश्वराचं वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलेल्यामुळे परमेश्वर आम्हाला लिफ्टअप केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आम्ही वचन शैतानाला एक हिरवून घेण्यासाठी प्रयत्न करणार, आम्ही देणार, आमचे हृदयाचे दरवाजे आम्ही उघड